सर, काल संघटन सुधींची बैठक झाली. काय बैठकीत निर्णय झाले आणि कशाबद्दल बैठक झाली? संघटन सुजनची बैठक नव्हे तर संघटन सुजनची प्रक्रियेतला जो महत्वाचा जो टप्पा आहे तो काल काँग्रेस मुख्यालयामध्ये संपन्न झाला आणि यामध्ये एकंदरीत महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर अखिल भारतीय स्तरावरून गेलेले जे सर्व निरीक्षक होते यांनी आपला जो अहवाल आहे हा अहवाल सादर केला. त्या जिल्ह्यामधले आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा एकंदरीत लेखाजोखा त्या ठिकाणी त्यांनी मांडला आणि महिला मागासवर्गीय यासोबतच ज्येष्ठ आणि प्रतिभावान आमचं जे नेतृत्व आहे या सर्वांच्या जे एकंदर सूची जी आहे ही काल सादर करण्यात आली आणि यानुसार जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत आमच्या कार्यसमितीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांचं आणि सर्वांचं त्या संदर्भातील ज्या काही शिफारशी होत्या, शिफारशी म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल, मात्र त्यांचे जे व्ह्यूज होते त्यांच्या ज्या संदर्भातल्या ज्या काही एकंदरीत सूचना होत्या त्या सूचना त्या ठिकाणी मांडण्यात आल्या. या सर्वांचं एकत्रित ही आता गोळाबेरीज होईल आणि यामधून 72 जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष जे आहेत हे मिळतील. ती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे. तालुका पातळीपर्यंत निरीक्षक गेलेले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया इतर राज्यात सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात अत्यंत सुलभ, सोप्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया महाराष्ट्रात संपन्न झाली. लवकरच या सगळ्या प्रक्रियेचं जे फलित आहे जिल्हाध्यक्षांचं हे बाहेर येईल. मात्र यासोबतच जे जिल्हाध्यक्ष, कारण जिल्हाध्यक्ष एकच होणार आहे, इतर जिल्हाध्यक्षांच्या समकक्ष क्षमता असणाऱ्या इतर नेतृत्वाला देखील प्रदेश काँग्रेस पातळी स्तरावर सामावून घेण्याच्या अनुषंगाने देखील काल मी प्रस्ताव दिला होता आणि त्यानुसार मला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्या संदर्भामध्ये दुजारा देत असताना त्यांना सामावून घेण्याच्या अनुषंगानं मला देखील प्रोत्साहित केलंय. सर, याच्यामध्ये किती महिलांना तुम्ही संधी देत आहेत का? 72 जिल्हाध्यक्षांमध्ये काही महिला असतील का? निश्चित यामध्ये महिलाही असतील, मागासवर्गीय असतील, वेगवेगळ्या सर्व जाती घटकातले, समाज घटकातले, भौतिक स्थितीतील सर्व समावेशक अशा स्वरूपाची ही आमची यादी राहील. साधारणतः या जसं चर्चा अशी आहे की 724 नवीन तालुका अध्यक्ष असतील, ही कशी प्रक्रिया होईल? या जिल्ह्याच्या प्रक्रियेसोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तालुका पातळीवरच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्तीच्या अनुषंगाने देखील एक संघटन सृजन अभियान हे राज्य पातळीवर राबवण्यात आलं होतं आणि या राज्याच्या पातळीवर राबवलेल्या गेल्या संघटन सृजनच्या माध्यमातून 11 आमचे जे वेगवेगळ्या जे विभाग आहेत त्या 11 विभागाच्या अध्यक्षांची देखील चयन प्रक्रिया आहे सोबत आम्ही समांतर चालवली होती, ज्यामध्ये ब्लॉक अध्यक्ष आहेत, त्यामध्ये सेवा दल, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, विविध जे आमचे SC ST सेल, ओबीसी सेल आणि इतर जे सर्व आहेत या सर्व नियुक्त्या देखील यासोबतच होतील. त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय पातळीवरून 72 जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नियुक्ती होतील, तर दुसरीकडे तालुका स्तरातील सुमारे 7,000 नवीन पदाधिकारी याच दरम्यान नियुक्त केल्या जातील. ज्या पद्धतीनं आपण सांगताय त्यानुसार संपूर्ण चेहरा बदलणार आहे आणि साधारणतः किती टक्के नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे? यामध्ये नवीन चेहऱ्यांनाच संधी देण्याच्या अनुषंगाने धोरण आहेत, मात्र नव्या जुन्यांचा संगम यामध्ये असेल आणि जिथे आम्ही तालुका स्तरावर जे 7,000 नियुक्त्या करत आहोत तर या नवीन नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हे युवा आणि नवीन चेहरे असतील, तर जिल्हा अध्यक्ष करत असताना त्या ठिकाणी नव्या जुन्यांचा आणि सर्व घटकांचा समावेश हा त्या यादीमध्ये असेल. साधारणतः ज्या पद्धतीनं सर बागेश्वर यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं समर्थन करणार पुन्हा एकदा वक्तव्य आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारच्या लढाई पेशव्यांनी लढल्या आणि श्रेय मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत स्वरूपामध्ये सादर करण्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत. शिवाजी महाराजांची बदनामी हे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण आहे. अशा स्वरूपामध्ये आम्ही केलेला जो आरोप आहे तो किती खरा आहे याचा हा दुसरा पुरावा आहे. बागेश्वर यांनी जे इतिहासामध्ये ज्याची नोंद नाही, जे इतिहासात घडलं नाही, असा एक शिवाजी महाराजांचा नवीन गुरु हा कुठेतरी शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दुसरीकडे त्यांना देखील शिष्यत्व बहाल करून ते मोकळे झाले. मात्र हे करत असताना, सांगत असताना बागेश्वरांना राजआश्रय आणि राजमान्यता ही कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
या वक्तव्यामुळे दिला जात आहे, हा देखील आमचा आरोप आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरीजी पण त्या ठिकाणी बसलेले आहेत. या दोघांनी या संदर्भामध्ये मंचकावरच उत्तर देणं आणि शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य अभिमान जो आहे आणि त्यांचं जे शौर्य आहे हे लोकांपुढे आणि महाराष्ट्रापुढे घेऊन येण्याची जरूरत होती. मात्र त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. याचा अर्थ बागेश्वर धाम यांच्या वक्तव्याला ते देखील सहमत आहे असा त्याचा अर्थ निघतो. आणि या संदर्भात त्या बागेश्वर फेगेश्वरला तर आम्ही काही मानत नाही, कारण या बागेश्वरांना आव्हान दिलं होतं महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, आणि त्यामध्ये ते जे काही लिखाण बिखाण आणि काय ते आदेश विदेश काय जे काही म्हणतात त्या संदर्भात त्यांना दिलेल्या आव्हानामुळे त्यांनी तिथून पळ काढला होता. आणि त्यामुळे असा एक जो भोंदू साधू आहे किंवा भोंदू बाबा आहे याला तर आम्ही कुठल्याच प्रकारची भीक घालत नाही किंवा मोजतही नाही. मात्र या संदर्भातली माफी ही दस्तुरखुद देवेंद्र फडणवीस यांनी मागणं हे अपेक्षित होतं. आणि हा सर्व जो प्रकार घडला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजी यांच्या समक्ष घडला आणि त्यांनी देखील या संदर्भात कुठलंही वक्तव्य दिलेलं नाही. वास्तविक पाहता त्यांच्या या मताशी आम्ही सहमत आहोत का असहमत आहोत याचा खुलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करणं आवश्यक होता. आणि बागेश्वर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील टीका करायला हवी होती, मात्र असं घडलं नाही. त्यामुळे संघाचा आणि भाजपचा शिवाजी महाराजांची बदनामी करणं हे त्यांनी धोरणच स्वीकारलेलं आहे, हे यातून आपसूक सिद्ध होतं. या घटनेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की अशी इतिहासात नोंद नाही. असं तुम्ही हातचं राखून जेव्हा बोलता तेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्हाला जाणता राजा आणि महाराष्ट्राची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचं विकृती करण्याकरता आपला पाठिंबा आहे हे पुन्हा एक बार सिद्ध झालाय. कारण तो राहुल सोलापूरकर हा शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलतो, त्याच्यावर कुठलीच कारवाई केल्या जात नाही. कोरटकर हा अत्यंत खालच्या पातळीवर बोलतो, त्याच्यावर आपण कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही. कोश्यारी यांनी अत्यंत विनोदाचं आणि विकृत स्वरूपामध्ये बोललं, त्यांच्या संदर्भातही आपण कुठे काही बोलायला तयार नाही. उलट पक्षी कोरटकर आणि सोलापूरकरांना सुरक्षा प्रदान आपण केली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची बदनामी करा आणि सुरक्षा मिळवा हे आपलं जे धोरण होतं हे आता आपण राष्ट्रीय धोरणामध्ये परावर्तित केलेलं आहे. हेच यातून सिद्ध हे होत असताना देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचं विकृत इतिहास हा समोर घेण्याच्या अनुषंगाने सर्व खटाटोप करत आहेत. हेच या निमित्तानं कुठेतरी सिद्ध होतं. जे बंच ऑफ थॉट मध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात चुकीचं लिहिल्या गेलं, संभाजी महाराजांच्या बद्दल चुकीचं लिहिल्या गेलं, सावरकरांनी चुकीचं लिहिलं, याचीच री हे देवेंद्र फडणवीस पुढे ओढत आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये महाराष्ट्राची माफी मागावी आणि अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या विधानांवर कारवाई करावी ही याचा हा पूर्व संदर्भ आहे. मात्र या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई तर केलीच नाही. उलट पक्षी हा जो काही नवीन एक कोणता महाराज कोणत्या पीठावर जे बसलेला आहे त्या पीठावर रेघोटा ओढणारा हा एक दुसरा जो भोंदू बाबा आहे, काय त्याचं नाव, तो कोणता स्वामी भीमी स्वतःला आनंद स्वरूप, हा आनंद जो आहे हा या आनंद स्वरूपाचं हे दुःखद स्वरूपातलं नव्हे तर हे अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे. काय म्हणाले ते की शिवाजी महाराज ही कुठलीही लढाई लढले नाही, त्यांनी केल्याच असतील तर छाप्या माऱ्या केल्या आणि सर्व जी लढाई आहेत ते पेशवे लढले. शिवाजी महाराजांबद्दल आपण त्यांना छापेमारी केली म्हणता, शिवाजी महाराज कोणती लढाई लढले नाही म्हणता. याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हा आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला मान्य नाही आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा अपमान हा कोणता तो आनंद विनंद काय जो आहे हा जो करतोय. यांची बोलण्याची कशी हिंमत होते? हे तर पोलरायझेशनच्या अनुषंगानं हिंदू मुस्लिम करण्यामध्ये आतापर्यंत बोलत होते. आता यांना हिंदू हिंदूत पण भांडणं लावायची आहेत का? किंवा मराठ्यांना कुठेतरी आता बाजूला सारत असताना काही मुठभर लोकच सर्वश्रेष्ठ आहेत हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा यांना पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे तात्काळ स्वरूपात यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांचा बोलविता धनी हा देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसांनी या उभयताच्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही. आणि आपण ज्या ज्या सभेमध्ये जाल त्या सभेमध्ये या दोन्हीच्या वक्तव्याच्या संदर्भात आपली भूमिका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे विचारतील. या दोन्हीच्या वक्तव्यावर आपला खुलासा आपण करावा का या दोन्ही वक्तव्यावर आपण मम म्हणून मोकळे होणार आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिशः सांगितलं पाहिजे. आणि ही जी श्रृंखला चालू आहे शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या संदर्भात हे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातील हा प्लॅन आहे आणि ते या संदर्भामधलं या सर्व प्रकरणाचे बोलविता धनी आणि जो मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहे.
सर ज्या पद्धतीनं गायकवाडांनी देखील म्हटलंय मराठीच्या संदर्भात त्यांनी अपमानजनक वक्तव्य केलंय ते ज्या पद्धतीने बोलतात एकीकडे त्यांचं आजच एक खुलासा झालाय त्यांचं एक मार्कलिस्ट पुढे आलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय त्या मार्कलिस्टमध्ये शिवाजी महाराज त्या शाळेचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज असं होतं त्यांनी स्वतः आपल्या मार्कलिस्टमध्ये शिवाजी महाराज लिहिलं. त्यांनी त्यांच्या शाळेचं नाव शिवाजी हायस्कूल आहे, ती शिवाजी शाळा या नावानं ओळखल्या जाते. त्या शाळेतच ते शिकले का नाही शिकले हे माहित नाही, टिकले तर नाहीच नाही. मात्र त्यांचं शिव भोजनालय तिथे शिवाजी पण नाही तर शिव म्हटलं जातं. शिव वडापाव देखील कुठेतरी त्यांच्याच पक्षाच्या माध्यमातून विकला जातं. त्याच्या संदर्भात काय तेही सांगितलं गेलं पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकर आपण म्हणतो त्या संदर्भातही बोलल्या गेलं पाहिजे. मुळात त्यांचा जो कांगावा आहे हा आम्हीच सर्व आहोत आणि आम्हीच सर्व शिवाजी महाराजांची कार्यवाहक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र दुसरीकडे शिवाजींच्या महाराजांच्या नावावर कोण होता शिवाजी हे महाराष्ट्रातलं अत्यंत एक चांगलं पुस्तक आहे. प्रत्येक माणसाने ते वाचावं. याचं वेगवेगळ्या भाषेमध्येही भाषांतर झालेलं आहे आणि गोविंद पानसरेंसारखा एक व्यक्ती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे घेऊन येतो. बागेश्वर आणि हा काय जो आनंद मठ विनंद मठ स्वामी जो आहे हे विकृत इतिहास घेऊन येतात. विकृत इतिहास पुढे करायचा आणि खरा इतिहास दाबायचा यातलंच गायकवाडांचं वक्तव्य हा एक प्रकार आहे आणि तो प्रकार जो आहे याला देखील थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांकडून कुठेतरी खतपाणी आहे. कारण भारतीय जनता पक्ष ही नामर्द आहे म्हणणारा जो व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात जंतू करुणाचे खोचाप सांगणारा जो माणूस आहे या माणसाच्या एवढ्या बेताल वर्तनाला मी वक्तव्यच म्हणत नाही तर बेताल वर्तनाला राजआश्रय हा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दिला जातोय आणि यामध्ये भरीसभर मराठा समाजाच्या लोकांना देखील ज्या लाखोल्या गायकवाडांनी ज्या वाहिलेल्या आहेत या देखील अत्यंत संतापजनक आहे. स्वतः कोणत्या संदर्भामध्ये काय बोलावं याचं भान जे नाही तो काही भान नसल्याचा भाग नाही तर हा राजाश्रयाचा कुठेतरी असणारा भाग आहे. त्यामुळे शिव वडापाव बंद करणार का? तुमच्या कुटुंबात ते चालवणारे शिव भोजनालय आपण बंद करणार का? आपण ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं काय असे अनेक प्रश्न जे निर्माण होतात. या सगळ्या प्रश्नातून एकच आहे की हा बेताल वक्तव्य करणारा जो व्यक्ती आहे हा मराठा समाजाच्याच विरोधात पहिल्यांदा बोलला असं नाही तर दलितांच्या संदर्भामध्ये जर अॅट्रॉसिटी केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. जर कुठे दलितांचा आणि इतरांचा जर झगडा होत असेल तर मला सांगा मी 10,000 फौज घेऊन येतो. त्यामुळे हे मराठ्यांच्या विरोधात शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केलंय. याच्या आधी दलितांच्या विरोधात केलेलं आहे, त्याच्या आधी वारकरी संप्रदायाच्या विरोधात केलेला आहे, माळी समाजाच्या विरोधात केलेला आहे. याचा पाढा जो आहे हा इतका मोठा आहे की हा थांबत नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये बोलवता धनी हा देवेंद्र फडणवीसच कुठेतरी आहे आणि एकनाथ शिंदे सारखा माणूस हे मुख गिळून का गप्प आहे? गायकवाडांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे का हे देखील त्यांनी कुठेतरी हे सिद्ध करावं. कारण पेशवे लढले आणि असं सांगत असताना शिवाजी महाराजांचा पराक्रम हा झाकोळण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसे एकनाथराव शिंदे तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या, तुम्ही बाजूला बसले आणि फडणवीस जे आहेत हे आता कुठेतरी पुढे जात आहेत. मात्र तुमचाच एक शिलेदार शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असं जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा आपण कुठल्याच प्रकारचा समज देत नाही, कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. आणि काल गोविंद पानसरे परिवारातील लोक आणि ज्याच्या आया बहिणी काढल्या अत्यंत वाईट भाषेत ज्याचा बोलल्या गेलं तो प्रकाशक हे काल त्यांच्या घरी जाऊन कोण होता शिवाजी पुस्तक वाचण्याकरता आणि गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अडवल्या गेलं. त्यांचा टेंट जो आहे तो लागू दिला गेला नाही, त्यांना पिण्याचं पाणी देखील उपलब्ध होऊ दिलं गेलं नाही. त्यामुळे ही देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठे ना कुठे आता मोगलाई आणण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस करत आहे आणि हम करे सो कायदा अशा स्वरूपामध्ये हट्ट आणि जो हेका जो आहे तो फडणवीस आणि त्यांचा गृह विभाग हा वापरत आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथराव शिंदे हे बिळात जाऊन गप्प का बसलेले आहेत याचा देखील उत्तर हे महाराष्ट्राला मिळालं पाहिजे आणि त्याचा शोध जो आहे या तमाम शूरप्रेमींनी कुठेतरी लावला पाहिजे. सर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मुद्द्यावरती प्रचंड चर्चा सुरू आहे, तुमचा उमेदवार कोण असेल? कारण की चर्चा खूप आहे. काल आमच्या मित्रपक्षांशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून आमच्या बैठकीनंतर एक संवाद आणि चर्चा करण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये एक संवाद स्थापित झालेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत या संदर्भामध्ये आम्ही या उमेदवारीच्या संदर्भातली स्पष्टता निश्चित येईल. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. सर शरद पवारांनी एक वक्तव्य दिले होतं, तिथे निवडणूक पार पडलेली आहे बारामतीमध्ये, पण शरद पवारांनी म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या उमेदवार महाविकास आघाडीचा पाठिंबा संपूर्णपणे सुनेत्र पवारांना आहे. खरंच अशी परिस्थिती आहे का? तुम्ही
एनसीपीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता? नाही, अजिबात नाही. सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या अजितदादांच्या पत्नी होत्या आणि सहानुभूतीच्या अनुषंगानं आणि संस्कृती ही ध्यानात घेत असताना त्या ठिकाणी आम्ही दिलेला उमेदवार हा आम्ही पुढे जाऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत असताना एक माणुसकीचा, सहानुभूतीचा आणि संस्कृतीचा भाग म्हणून आम्ही आमचा अर्ज वापस घेतला. मात्र सुनेत्राताई ह्या भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर लढत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत आम्ही कुठल्याच परिस्थितीत कोणत्याच अँगलने आम्ही तिथे नाहीत. त्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा राहणार नाही. हे अर्ज विड्रॉल करत असतानाच आमची जी भूमिका होती. अर्ज विड्रॉल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामती या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील अशाच प्रकारची भूमिका ही पक्षाने मांडली होती. किंबहुना काँग्रेसचा कार्यकर्ता नोटा जे आहे ते बटनही त्या ठिकाणी दाबतील अशा प्रकारची देखील चर्चा झालेली होती. त्यामुळे आमचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नव्हता आणि आमचा कुठलाही पाठिंबा हा त्या ठिकाणी नाही. बारामतीकरांनी सतत विवेक बुद्धींनी मतदान करावं ही असणारी आमची बारामतीच्या संदर्भातली भूमिका होती. नाही, पण या संदर्भात जर बघितलं तर शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा न करता ही भूमिका कधी जाहीर केली? आम्ही जी पहिले घेतली ती भूमिका हीच होती की जो पक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहे त्या पक्षाशी आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना रान मोकळं सोडणार नाही आणि आमचा मित्रपक्ष त्या ठिकाणी जर लढत नसेल तर ती जागा काँग्रेस लढवेल इथपासून या गोष्टीची चर्चा सुरू झाली होती. आणि काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, जे कोणी भारतीय जनता पक्षासोबत असतील त्यांच्यासोबत आम्ही अजिबात राहणार नाही ही आमची असणारी पक्षाची भूमिका आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा कुठल्याही प्रकारचा दुरान्वय संबंध नाही. सर, एक याला जोडून प्रश्न असा आहे की विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना तुम्ही पाठिंबा जाहीर केला, पण तरी पण अजूनपर्यंत ते कुठेतरी अर्ज दाखल करण्याची किंवा स्वतःची उमेदवारी जाहीर का करत नाहीये? त्यांना शाश्वती नाहीये का निवडून येण्याची? नाही, या संदर्भामध्ये त्यांच्याशी संपर्क साधणे उचित ठरेल. मात्र आमच्या पक्षाने अखिल भारतीय स्तरावर आणि महाराष्ट्र पातळीवर जी भूमिका घेतली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण कधीपर्यंत होईल? कारण नाहीतर मग असं नको व्हायला की काँग्रेसकडे संधी असताना काँग्रेस फक्त त्याग करत राहील आणि नाही, राष्ट्रीय इंडिया अलायन्सचं पण काही धोरण आहे आणि इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा समतोल राखत आम्ही पुढे जाऊ. थँक्यू.